संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होऊन 15 दिवस उलटले, पण कामकाज मात्र पूर्णपणे ठप्प आहे. 20 जुलैपासून सुरू झालेल्या अधिवेशनात 14 बैठका झाल्या, पण लोकसभेचे कामकाज चालतं फक्त 15 तास आणि राज्यसभेचं अवघे 20 तास. राम मंदिर देणगी, पेपर फुटी आणि दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज या मुद्द्यांवरून विरोधकांनी रान पेटवलंय. पण या सगळ्या गोंधळाच्या केंद्रस्थानी सध्या एकच मागणी आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत येऊन दिल्ली लाठीचार्जवर उत्तर द्यावं. विरोधी पक्षनेते राहुल गांधी या एकाच मागणीवर ठाम आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते राहुल गांधींनी मोदी शहा जोडगोळीला कोंडीत पकडण्यासाठी एक मोठा राजकीय ट्रॅप रचला आहे. राहुल गांधींचा हा ट्रॅप नक्की आहे तरी काय? आणि अधिवेशन संपायला अवघे 4 दिवस उरलेले असताना मोदी शहा ही बाजी पलटणार का? चला सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार, मी योगेश पाटील आणि तुम्ही पाहत आहात MDTV न्यूज. राहुल गांधी यांनी आखलेल्या या रणनीतीत काय आहे ती आधी नीट समजून घ्या. याचे 3 मुख्य पैलू समोर येत आहेत. नंबर 1 ऐवजी नंबर 2 ला टार्गेट करणे. गेल्या 12 वर्षात नेहमी मोदी विरुद्ध राहुल असा थेट सामना रंगायचा, पण यावेळी राहुल गांधींनी आपला रोख थेट गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे वळवला आहे. कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा काढून अमित शहा यांना थेट जबाबदार धरल्यामुळे विरोधक जनतेचा आणि तरुणांचा आवाज उठवत असल्याची प्रतिमा तयार होत आहे. सरकारला डिफेन्सिव्ह भूमिकेत ढकललंय. आजवर मोदी सरकार संसदेचा अजेंडा स्वतः ठरवत आलाय, परंतु यावेळी राहुल गांधींनी दिल्ली लाठीचार्जचा मुद्दा जिवंत ठेवून सरकारला बचावात्मक भूमिकेत आणलाय. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी तर विरोधकांची मनधरणी करण्यात दिवस घालवावे लागत आहेत. सरकार घाबरत आहे हे नेरेटिव्ह सेट करणे. मोदी आणि अमित शहा सभागृहात उत्तर द्यायला येत नाहीत हा मुद्दा हायलाईट करून सरकार तरुणांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला घाबरत आहे असा संदेश राहुल गांधी जनतेपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरत आहेत. पण गोष्ट इथेच संपत नाही. सरकार गप्प बसलेलं नाही. संसदीय कामकाज किरण रिजिजू यांनी राज्यसभेत थेट इशारा दिलाय. तुम्ही फक्त घोषणाबाजी करता, पण गृहमंत्री उत्तर द्यायला उभे राहिले तर तुम्हाला ऐकू जाणार नाही. 13 ऑगस्टला अधिवेशन संपत आहे आणि शेवटच्या या 4 दिवसात मोदी शहा हा पूर्ण गेम पलटण्याच्या तयारीत आहेत. मग प्रश्न पडतो की मोदी सरकार हा कोंडीचा ट्रॅप कसा फोडणार? यासाठी सरकारचे 3 मोठे काउंटर अटॅक प्लॅन समोर येत आहेत. FCRC एक कडक कायदा व हिंदुत्वाचा मुद्दा. विदेशी निधीवर कडक नियंत्रण आणणारे सुरक्षित FCRC विधेयक सरकार मांडण्याच्या तयारीत आहे. या विधेयकाद्वारे परदेशी निधीतून होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराला चाप बसण्याचा दावा केला जाईल. यामुळे चर्चेला रोख राहुल गांधींच्या मुद्द्यावरून थेट राष्ट्रीय सुरक्षा आणि हिंदुत्वाकडे वळवण्यात सरकार यशस्वी होऊ शकतं. NDFचे भक्कम संख्याबळ आणि डिलिमिटेशन. शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी NDAच्या 45 खासदारांसोबत तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार यांची भेट घेऊन महायुतीत कोणती अस्थिरता नसल्याचे दाखवून दिले. डिलिमिटेशन विधेयकासाठी आपल्याकडे आवश्यक 2/3 बहुमत आपल्याकडे असल्याचे दाखवून मोदींनी सरकारला भक्कम स्थितीत असल्याचे सिद्ध केले. राहुल गांधींवरच थेट पलटवार. पंतप्रधान मोदी किंवा अमित शहा स्वतः सभागृहात उतरून विरोधकांवर घणाघाती हल्ला करू शकतात. विरोधकांनी सतत गोंधळ घालून कामकाज रोखलं आणि देशाच्या करोडो रुपयांचा अपव्यय केला असा आरोप करून सरकार विरोधकांनाच कटघऱ्यात उभं करू शकतं. थोडक्यात सांगायचं तर गेल्या 15 दिवसात राहुल गांधींनी आक्रमक पवित्रा घेत मोदी सरकारला बॅकफुटवर नक्कीच ढकललं होतं. पण आता शेवटच्या या 4 दिवसात अमित शहा संसदेत येऊन उत्तर देणार का? आणि मोदी शहा ही कोंडी फोडून बाजी पलटणार का? हे पाहणे अत्यंत रंजक ठरणार आहे. आता तुम्हाला काय वाटतं? मोदी सरकार शेवटच्या 4 दिवसात कमबॅक करणार की राहुल गांधींचा हा राजकीय डाव यशस्वी होणार? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की लिहून कळवा. हा राजकीय विश्लेषणाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच ताज्या बातम्या व सडेतोड विश्लेषणासाठी तुमच्या MDTV चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.